राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 7 मार्च या दिवशीचं चिंतन. केवळ तटस्थता ही समाधी नव्हे. समाधी अवस्थेतल्या माणसाबद्दल आपल्या मनात एक विशिष्ट चित्र असतं. पूर्णपणे निश्चल, डोळे मिटलेले, सभोवतालचा आवाज, गर्दी किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या व्यत्ययानं यत्किंचितही विचलित न होणं आणि पूर्णपणे देहभान रहित अशी ती अवस्था आहे, असं आपलं ठाम मत असतं. परंतु समाधी ही एवढ्यापुरती मर्यादित नाही. अशा तऱ्हेची समाधी विषय चिंतनात सुद्धा लागू शकते. नादिष्ट माणूस नादात असला की त्याला इतर कशाचंही भान राहत नाही, हे आपण कधीकधी अनुभवतो. म्हणून देहक्रिया थांबणं, पुतळ्यासारखं निश्चल किंवा तटस्थ बसणं ह्यावरून समाधीचं स्वरूप खरं खोटं ठरू शकत नाही. मनाची निश्चल अवस्था किंवा उन्मनी अवस्था ही समाधीच्या लक्षणात यायला पाहिजे. सर्व शारीरिक व्यापारसुद्धा मनाच्या सहभागावर अवलंबून असतात. अगदी आपण ज्याला पूर्णपणे स्वयंचलित हालचाली म्हणजे श्वसन, पचन, उत्सर्जन वगैरे म्हणतो, त्यांच्यावर सुद्धा मनाच्या व्यापाराचा परिणाम घडतो, हे आता नवीन भौतिक विज्ञानानं मान्य केलेलं आहे. त्यामुळे समाधीचा खरा गाभा हा मनाशी निगडित आहे. मन जर स्थिर झालं तर तो खऱ्या अर्थानं चैतन्याच्या राज्यात प्रवेश करू शकतो. पुन्हा मनाचा नुसता निग्रह यात अपेक्षित नाही. तो कधीही मोडू शकतो किंवा त्याच्यात चलबिचल होऊ शकते. म्हणून चैतन्याशी समरसता हे समाधीचं लक्षण ठरावयास हरकत नाही. काही औषधं घेऊनसुद्धा शरीर तटस्थ होऊ शकतं वा कोमात गेलेला माणूस शारीरिकदृष्ट्या तटस्थच असतो, पण त्याला आपण समाधी म्हणत नाही. सच्चिदानंद स्वरूपाच्या अखंड अनुसंधानात जी मनाची आनंदरूप अवस्था होते त्याला समाधी म्हणावं लागेल. संप्रज्ञात, असंप्रज्ञात, सविकल्प, निर्विकल्प वगैरे समाधीचे भेद हठयोगात दिलेले आहेत. परंतु आनंदरूपता ही समाधीची खास ओळख धरावी लागेल. परमपूज्य मामांच्या मते सदा सर्व काळ अंतरी आढळे, कदापि न ढळे तेची समाधी. रामपाठातलं हे वचन आहे. अशी अखंड समाधी साधली पाहिजे. म्हणजे मग त्याच्या शारीरिक अवस्थेस महत्त्वच राहणार नाही. शरीराची तटस्थता आणि देहभानरहितता या 2 गोष्टी मानसिक स्थितीच्या अनुषंगानं येणाऱ्या आहेत. अशा प्रकारची समत्वाच्या सुखाची समाधी नामस्मरणानं लागू शकते. त्यालाही अखंड नामस्मरण, अनुसंधान आणि गुरुकृपा लाभली तर ते अशक्य नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.